आपलं भगवंत मंदिर जे आहे ते 1200 सालापासून आहे, 1245 सालापासून आहे। त्या प्रत्येक हिंदू देवतांचे जेवढे मंदिर आहेत सगळ्या देव मंदिराचे रथ असतात पहिल्यापासून। रथाची प्रत्येक मंदिराचा स्वतःचा एक रथ असतो आणि काही विशिष्ट तिथीला हिंदू सणाप्रमाणे काही विशिष्ट तिथीला रथ काढले जातात। त्याचं एक वेगळं महत्व आहे आणि पावित्र्य आहे आणि आपल्या हिंदू जनसामान्य लोकांना त्याचं फार महत्व आहे। तर बार्शीचा आषाढी एकादशीला निघतो, फक्त इतर एकादशीला निघत नाही। पंढरपूरचा पण आज निघतो, पांडुरंगाचा पण रथ आहे स्वतःचा, तो पण आज निघत असतो। जगन्नाथपुरीला पण निघतो, असं रथाचं महत्व आहे। आणि आपल्या संपूर्ण भारतात भगवंत मंदिर एकच आहे बार्शीत, त्यामुळे त्याला अजून वेगळं स्थान आहे, वेगळं महत्व आहे। मार्गावरील सर्व लाईट ही वेळोवेळी बंद केली जाते, परत गेल्यानंतर चालू केली जाते। कार्तिकी एकादशी निमित्त गणेश रोड मित्र मंडळाच्या वतीनं आलेल्या सर्व भाविक भक्तांना मंडळाच्या वतीनं प्रसादाचं वाटप म्हणजे साबुदाणा वडा या ठिकाणी आम्ही उपक्रम हाती घेतला होता। प्रत्येक वर्षीही या ठिकाणी अशा पद्धतीने मंडळाच्या वतीनं वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात। मंडळाचे सर्व कार्यकर्ते अगदी तन मन धन वापरून या ठिकाणी सेवा करतात आणि भगवंता चरणी आमची अशीच प्रार्थना आहे की हे सेवा करण्याचं पाठबळ भगवंतानं आम्हाला द्यावं, एवढीच मी भगवंता चरणी विनंती करतो। रामकृष्ण हरी। गेले 15 ते 16 वर्ष झालं आम्ही इथं भगवंत रथ उत्सवाच्या वेळेस चहा पाण्याचा कार्यक्रम आयोजित करतो। जवळजवळ 2 ते 3 हजार कप चहा होतो आमचा दरवर्षीचा। हे आम्हाला अशीच भगवंत चरणी अशीच प्रार्थना करतो की आम्हाला असंच वेळोवेळी वर्षानुवर्ष असंच आमचा हे उपक्रम चालू राहावा चहा पाण्याचा। त्याच्यामुळं हे असंच भाग्य आम्हाला लाभो ही भगवंत चरणी प्रार्थना।